हॅलो रामराम मंडळी, मी विहानची मम्मी आली आज माझी आणि फक्त माझीच कहाणी घेऊन. हो, फक्त माझी. रोज सगळ्यांसाठी काहीतरी बनवते, पण आज फक्त माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या नवीन आयांसाठी. रात्री अचानक जाग आली आणि किचनमध्ये गेली तर बघते काय भांड्यांच्या गप्पा सुरू होत्या. जरा टोमण्याच्या सुरातच कढईने तव्याला विचारलं, काय रे तव्या, तू आजकाल खूप तेलकट आणि काळा दिसतोच. तुझी मालकीन तर तुला चकचकीत ठेवायची. तवा हसला आणि म्हणाला, नवीनच आई झाली आहे ती, तिच्याकडे बघ एकदा. 3 दिवस झाले केसात कंगवा घातला नाही आहे तिने. काय कपडे घालते, कशी राहते. कधी वेळेवर जेवत नाही, कधी वेळेवर झोपत नाही. रात्र जागत असते ती. वॉशरूमला जायचं असेल तरी कंट्रोल करते ती. सारखी आपल्या बाळाच्या मागे लागलेली असते. कुठे तिला घरच्या कामांसाठी बोलवतेस ग? हे बोलणं चालू असताना लोणच्याची बरणी कशी गप्प राहील. काहीतरीच चोंग. असे बऱ्याच नवीन आया बघितल्यात मी, पण हे काहीतरी नवीनच. हा काय आपल्यासारखं बाळ दुसऱ्यांना झाली नाहीत का बाळ. कढई आणि बरणीचं असं डिस्कशन चालू असताना तवा मात्र आपला शांत राहिला. त्याने विचार केला, कुठे यांच्या तोंडाला लागणार. तव्याने मात्र नवीन आईला समजून घेतलं होतं, पण या दोघी समजू शकल्या नाहीत. माझ्या आयुष्यात तर आहेत अशा दोघी. अहो, कढई आणि लोणच्याची बरणी हो, तुमच्याही आयुष्यात असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.